नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एक फायनान्सचं कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. आता खूप सारे व्यक्ती आपला व्हिडिओ पहिल्या 10 सेकंडमध्ये सोडतील. परंतु जर तुमच्याकडे ऑलरेडी पुढच्या जनरेशनसाठी खूप सारा पैसा असेल, ऑलरेडी तुमच्याकडे फायनान्सचं नॉलेज असेल, तुम्ही 10-15 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तुम्ही हा व्हिडिओ इथे सोडू शकता. परंतु जे लोक सध्या नोकरी करत आहेत आणि काही पैसे ते वाचवू शकतात आणि त्यांना ते पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, त्याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही पुढील 5 ते 10 मिनिट या व्हिडिओसाठी दिले तर नक्कीच तुम्हाला काहीतरी थोडंसं फायनान्सविषयी माहिती मिळेल. तुम्ही विचार करायला सुरू करा. आत्तापर्यंत जर तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करत नसाल, तर या व्हिडिओनंतर तुम्ही नक्कीच त्याविषयी विचार करायला सुरुवात कराल. तर आपण इथे सुरू करूया. जर आपण इथे पाहिलं, जर तुमचं वय हे 25 ते 30च्या मध्ये असेल, म्हणजे जवळपास आपण इथे कन्सिडर करू, की तुमचं वय हे 30 आहे आणि तुम्हाला 45 वयापर्यंत काहीतरी फायनान्समध्ये असं करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 45 वयानंतर पैशाविषयी जास्त काम करण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर सर्वात अगोदर आपण जास्त काही माहिती इतर माहिती पाहणार नाहोत. इतर माहिती पाहायची असेल तर आपल्या चॅनलवर इतर व्हिडिओ आहेत, ते सुद्धा फायनान्स विषयी तुम्ही पाहू शकता. परंतु जर तुम्ही इथे पाहिलं, तुमचं वय 30 वर्ष आहे, आपण असं अ, गृहीत धरू म्हणजे कन्सिडर करू. आता 30 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही जर ₹10,000 महिन्याला वाचवू शकत असाल, म्हणजे तुमचा पगार ₹50,000-60,000 असेल, सर्व काही खर्च जाऊन तुम्ही ₹20,000-1,000 वाचवत असाल, ₹10,000 तुम्हाला इतर ठिकाणी ठेवायचे आहेत इमर्जन्सी फंडसाठी, इमर्जन्सीसाठी काही मोठ्या वस्तू विकत घेण्यासाठी, परंतु ₹10,000 तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवायचे आहेत. असा जर तुम्ही विचार करत असाल, तर आपण इथे मंथली तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत ₹10,000 म्हणजे एस-आय-पीमध्ये. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला ₹10,000 मंथली इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर मी इथे तुम्ही टाकले मंथली इन्व्हेस्टमेंट तुमची असेल ₹10,000. त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न जर तुम्ही ते पैसे सेफ म्हणजे सेफ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले म्हणजेच निफ्टी फिफ्टी एखाद्या इंडेक्स फंडमध्ये जर तुम्ही गुंतवले निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या 25 वर्षाचं जर तुम्ही हिस्ट्री पाहिली असेल तर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड हा तुम्हाला 12%च्या आसपास तुम्हाला रिटर्न देतो. परंतु आपल्याला हे थोडेसे डायव्हर्सिफाय करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इंडेक्स फंड प्लस तुम्हाला तुमचा म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड किंवा मल्टी कॅप अशा 2-3 प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला तुमचे पैसे डायव्हर्सिफाय म्हणजे इक्वली किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 12%च्या ऐवजी 13-14% पर्यंतचा परतावा मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला तिथे इंटरेस्ट मिळू शकतो. आता हा शक्य आहे कारण स्मॉल कॅप जर इंडेक्स तुम्ही स्मॉल कॅप एस-आय-पी जर तुम्ही पाहिल्या, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तुम्ही पाहिले, तर ते 17-18%च्या आसपास इयरली रिटर्न देताना दिसलेले आहेत. तेच मिड कॅप जर तुम्ही पाहिले, ते जवळपास 14-15चा रिटर्न देताना पाहिलेले आहेत. तुम्ही पैसे हे तिन्हीही म्हणजेच तुम्ही निफ्टी फिफ्टी, स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये गुंतवले आहेत. त्याच्यामुळे ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर तुम्ही 13 ते 14% प्रत्येक वर्षाला तुम्ही भेटतील असं आपण इथे सुद्धा गृहीत धरू. ठीक आहे. म्हणजे भेटतील असं आपण एक अंदाज लावूया. जर तुम्ही पाहिलं हे पुढचे पैसे तुम्हाला 45 वयापर्यंत तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत असा एक आपण विचार करूया. 45 वयापर्यंत म्हणजे आजचं तुमचं वय 30 असेल तर पुढचे 45 वय म्हणजे पुढचे 15 वर्ष तुम्हाला हा इन्व्हेस्ट करायचे आहेत. आता पुढचे 15 वर्ष जर तुम्ही पाहिलं, पहिले 5 वर्ष जर तुम्ही गुंतवले तर तुमची रक्कम गुंतवलेली जवळपास ₹6,00,000 होईल आणि त्याच्यावर तुम्हाला रिटर्न भेटतील 2,52,000च्या आसपास आणि सर्व तुम्हाला 8,00,000च्या आसपास रिटर्न भेटतील. त्यानंतर पुढचे 5 वर्ष म्हणजे 10 वर्षापर्यंत जर तुम्ही गुंतवले, तर तुम्हाला इथे दिसेल की तुमचे जवळपास तुम्ही 24,00,000 किंवा 25,00,000च्या आसपास 24,92,000च्या आसपास इथे गुंतवणूक म्हणजे तुम्हाला रिटर्न प्लस गुंतवणूक असं पाहायला मिळेल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, तर तुम्ही पुढच्या प्रत्येक वर्षाला तुमची पाहिलं असेल ग्रॅज्युअली इथे तुम्हाला कंपाऊंडिंगचा इफेक्ट इथे पाहायला मिळेल. आता 13व्या वर्षी तुमचं पाहू शकता 13व्या वर्षी तुमचे 41,00,000 इथे दिसतात. 14व्या वर्षी तुमचे डायरेक्ट 48,00,000 आणि 15व्या वर्षी जवळपास तुमचे 56,00,000च्या आसपास तुमची गुंतवणूक होईल. म्हणजे तुमचे गुंतवणूक प्लस तुमचा एस्टिमेटेड रिटर्न म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट हे सर्व मिळून तुमच्या आसपास ₹56,00,000 एवढे असू शकतात. हे आपलं काय थिअरॉटिकल. प्रॅक्टिकल विषय वेगळा असतो. काही लोक हे ₹10,000 मध्येच बंद करतील, काही लोक ₹10,000 मध्ये स्टेप अप एस-आय-पी म्हणजे वाढवतील सुद्धा. परंतु आपण एक पकडूया की तुम्ही पुढचे 15 वर्ष फक्त ₹10,000च इन्व्हेस्ट करत आहात. ठीक आहे. असं आपण एक म्हणजे प्रॅक्टिकल नाही पाहत आपण थेरॉटिकल गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण तुम्ही याविषयी विचार करायला तरी सुरुवात कराल जर तुम्ही गुंतवणूक करत नसाल. तर गुंतवणूक करण्याचा फायदा तुम्हाला समजेल. आता आपण असं विचार केलेला आहे की पुढचे 15 वर्ष तुम्ही ₹10,000
प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट करत असाल त्याच्यावर प्रत्येक वर्षाला 14% एवढा रिटर्न तुम्हाला मिळत आहे. आणि जर तुमची प्रत्येक पुढच्या 15 वर्षाची गुंतवणूक पाहिली तर जवळपास 18 लाखाच्या आसपास गुंतवणूक होईल. तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट जर तुम्ही पकडला तर 38,52,071 रुपये. आणि जर तुम्ही दोन्ही तुमची गुंतवणूक प्लस तुमचा रिटर्न जर तुम्ही पाहिला तर सगळा मिळून 56,52,071 रुपये एवढा पाहायला मिळेल. आता आपण बोलतानाच पहिल्यांदा आपण बोललो होतो की तुम्हाला 45 वयानंतर तुम्हाला जास्त पैशासाठी काम करावं नाही लागलं पाहिजे, या माइंडसेटने आपण ही गुंतवणूक करत आहोत. तर आता 45 वर्षानंतर आपण काय गोष्टी करायच्या आहेत? आता एक गोष्ट, काही लोक हे कंटिन्यू ठेवतील, काहींना 45व्या वर्षी रिटायरमेंट नसेल घ्यायची, म्हणजे त्यांना पुढे अजून काम करायचं असेल. काही लोकांना विचार असेल की 45व्या वर्षी मी रिटायरमेंट घेईल वगैरे, असं ते त्यांचं ते बोलू शकतात. आता काय करायचं आहे? आता तुम्ही पाहिलं, हे 56 लाख आहेत, ठीक आहे. हे 56 लाख तुम्हाला पुढे कंटिन्यू हे गुंतवणूक ठेवायचीच आहे, ठीक आहे. आता काय होईल की काही लोक 56 लाख हे त्याच कॅटेगरीमध्ये गुंतवणूक ठेवतील, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि निफ्टी 50, तर त्यांना 13-14% आसपास रिटर्न मिळू शकतो. परंतु आपण हे आता SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन, आता तुम्ही ही गुंतवणूक केलेली आहे, परंतु तुम्हाला जर रिटर्न पाहिजे असतील, म्हणजे तुम्हाला आता 45व्या वर्षानंतर काय की तुम्ही थोडंसं काम कमी केलेलं आहे, तर तुम्हाला तिथून कमी पैसे यायला सुरुवात होईल, तर तुम्हाला ह्या गुंतवलेल्या पैशातूनच, त्याचा इंटरेस्टमधूनच तुम्हाला तिथून सुद्धा इन्कम सुरू होईल. ते कशा प्रकारे सुरू होऊ शकतं आपण हे पाहूया. आता हे जे 56,52,000 आहेत, 56,52,071 रुपये, तेच जर तुम्ही एखाद्या, म्हणजे जर तुम्ही पाहिले इन्व्हेस्टमेंट म्हणजे, ठीक आहे, म्हणजे आपण इथे पकडूया की तुम्ही जर ते 56 लाख रुपये होते, ते 56 लाख रुपये, ठीक आहे, तुम्ही इथे असे एका म्हणजे गुंतवलेले आहेत एक फंडमध्ये, मल्टिपल फंड्समध्ये तुमच्या रिस्कनुसार तुम्ही फंड्स निवडलेले आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, असे तुम्ही फंड्स निवडलेले आहात, जे तुम्हाला, ठीक आहे, रिटर्न देतील. आता एक्सपेक्टेड रिटर्न याच्यावर किती असेल, तर 56 लाख जे गुंतवलेले आहेत त्याच्यावर आपण अगोदर जी गुंतवणूक केली होती त्याच्यावर आपण एक्सपेक्टेड रिटर्न हा जवळपास 14%च्या आसपास पकडला होता की आपल्याला 14% रिटर्न भेटतील. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर एक्सपेक्टेड रिटर्न आता आपण थोडेसे सेफ ॲसेट, म्हणजे कमी रिस्की, ज्याच्यामध्ये रिस्क कमी असेल अशा ठिकाणी आपण जर ते 45 आपल्या वयाच्या 45 नंतर गुंतवणूक केली, म्हणजे ते तुम्हाला आपण पकडूया की 10% रिटर्नच्या आसपास प्रत्येक वर्षाला देतील. आता प्रत्येक महिन्याला तुम्ही किती पैसे तिथून काढणार आहात? तर तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे 56 लाख रुपये, ते तुम्हाला 10% प्रत्येक वर्षाला ग्रो होणार आहेत, वाढणार आहेत. परंतु बरोबरच तुम्हाला आपण बोलल्यानुसार 45 वर्षानंतर इथून पैसे काढायचे पण आहेत, ठीक आहे. आता त्यानंतर जर तुम्ही प्रत्येक महिन्याला इथून 40,000 रुपये आपण पकडूया, 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला तिथून काढायला सुरुवात केली. आता तुम्ही, आपण इथे काय केलेलं आहे, 56,000 रुपये, 56 लाख रुपये गुंतवलेले आहेत, 40,000 रुपये आपण प्रत्येक महिन्याला काढायला सुरुवात केलेली आहे 45 वयानंतर. आणि त्यानंतर एक्सपेक्टेड रिटर्न हा तुमचा 56 लाखावर 10%च्या आसपास तुमचा, पकडूया की 10% सेफ ॲसेटमध्ये तुम्ही गुंतवलेले आहेत, तर 10%च्या आसपास एक्सपेक्टेड रिटर्न मिळू शकतो. आता किती वर्षापर्यंत तुम्हाला ते पैसे काढायचे आहेत? आता काही लोक वयाच्या 60-65 पर्यंत काढतील, तर आपण सुरू केलेले आहेत म्हणजे 45 वर्षानंतर पैसे काढायला. जर पुढचे 5 वर्ष तुम्ही पैसे ते त्यातून काढले, ठीक आहे, 56 लाख रुपये गुंतवलेले आहेत, पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही किती पैसे काढलेले असतील त्याच्यामधून? जवळपास 24 लाख रुपये काढलेले असतील. आता प्रत्येक महिन्याला तुम्ही 40,000 रुपये काढताय, म्हणजे जवळपास वर्षाला तुम्ही 4,80,000 रुपये काढतायत. आणि जर तुम्ही पुढचे 5 वर्ष काढले तर जवळपास 24 लाखाच्या आसपास तुम्ही टोटल पैसे काढलेले असतील. परंतु आपले हे 56 लाख 10%च्या व्याजाने वाढत सुद्धा आहेत, हे सुद्धा आहे. त्या वाढलेल्या पैशातून तुम्ही 24 लाख काढले तरी तुमच्याकडे 5 वर्षानंतर, म्हणजे वयाच्या जवळपास 50व्या वर्षी, तरी सुद्धा 59 लाख रुपये असतील, ठीक आहे. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा तुमच्याकडे ते 59 लाख रुपये असतील. तुम्ही किती गुंतवले होते? 56 लाख रुपये, तरी सुद्धा ते वाढलेले तुम्हाला इथे दिसतील. आता तुम्ही पुढे पाहिलं, तिथून पुढे परत जर तुम्ही पुढचे 10 वर्ष काढले, म्हणजे 45 वयानंतर त्याच्या पुढचे 10 वर्ष, म्हणजे 45 वर्षापर्यंत तुम्ही कंटिन्यू प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये जरी काढत बसले, तरी तुमचे हे पैसे पाहू शकता तुम्ही 65 लाखाच्या आसपास होतील. म्हणजे पैसे इथं वाढताना दिसत आहे, तुम्ही 40,000 रुपये जर काढले प्रत्येक महिन्याला. तिथून पुढे तुम्ही काढत राहिलात,
तिथून पुढे तुम्ही 20 वर्ष म्हणजे वयाच्या 65 वर्षापर्यंत जरी पैसे काढले तरी तुम्ही पाहू शकता तुमचे पैसे वाढत चाललेले आहेत. कारण तुमचे पैसे 10%ने वाढत सुद्धा आहेत आणि तुम्ही त्यातला थोडासा पार्ट काढून सुद्धा घेत आहेत. म्हणजे 10%ने वाढत आहेत तर समथिंग छोटासा पार्ट तुम्ही प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये काढून सुद्धा घेत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता तुमचे 56 लाखावरून तुमचे किती पोहोचलेले आहेत, 89 लाखाच्या आसपास पैसे पोहोचलेले आहेत. आणि जर तुम्ही इथे पाहिले तुम्ही टोटल पैसे 20 वर्षामध्ये किती काढलेले असतील, 96 लाख रुपये, तरी सुद्धा तुमचे पैसे वाढत चाललेले इथं पाहायला दिसत आहेत. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं पुढे कंटिन्यू तुम्ही जर 40,000 रुपयेच काढत असाल तर कंटिन्यू इथे वाढताना सुद्धा तुम्हाला दिसतील. आता एक गोष्ट खूप लोक बोलतील की हे तर शक्य नाही, पुढचे 20 वर्ष 15 वर्ष कोण गुंतवणूक करेल, 10 वर्ष वगैरे वगैरे. हे करेक्ट आहे, ही एक थेरॉटिकल गोष्ट आहे. ठीक आहे. एका दिवसात कोणीही श्रीमंत होत नाही. जे पण मोठे व्यक्ती पाहिलेले आहेत त्यांनी सुद्धा 15, 20, 25 वर्ष 30 वर्ष दिलेले आहेत एखाद्या गोष्टीमध्ये, तेव्हाच ते श्रीमंत झालेले आहेत, म्हणजे मोठे झालेले आहेत, त्यांनी पैसा कमवलेला आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं असं काहीतरी केलेलं आहे. त्याच्यामुळे टाइम देणे खूप इथे इम्पॉर्टंट आहे. आता ते जर तुम्ही पाहिलं इथे पाहिलेलं असेल की 20 वर्ष म्हणजे 20 वर्ष आपण इथे पैसे काढत राहिलेले आहोत, म्हणजे आपण 45व्या वर्षी सुरू केलं होतं, 20 वर्ष काढले म्हणजे 65 वय झालेले असेल. तर आता काही लोकांचं असेल की 40,000 रुपये, आत्ताचे 40,000 रुपये आहेत, पुढे 20 वर्ष म्हणजे पुढच्या 15 वर्षानंतर हे 40,000ची किंमत खूपच कमी झालेली असेल. हो नक्कीच 40,000ची किंमत जवळपास अर्धीच राहिलेली असेल. आत्ताचे 40,000 म्हणजेच 15 वर्षानंतरचे जवळपास 20,000 रुपये असतील, हे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. परंतु आता जर एक गोष्ट आहे, आपण इथे 10% आपण रिटर्न पकडलेलं आहे. त्यानंतर म्हणजे आपण जेव्हा ते 56 लाख रुपये इन्व्हेस्ट केले त्यावेळेस 10% पकडलेलं आहे, कारण सेफ ॲसेट नाही. तर तुम्ही त्यावेळेस जर थोडीशी रिस्क वाढवली आणि इथे जवळपास जर 12%च्या आसपास जरी रिटर्न काढला तरी तुम्हाला इथे पाहू शकता तुमचे पैसे खूप जास्त वाढू शकतात. 12%नी जर तुम्ही रिटर्न काढला आणि 40,000 रुपयाच्या ऐवजी तुम्ही इथं आपण पकडूया 60,000 रुपये महिन्याला जरी सुरू केला तुम्ही, 60,000 रुपये जर काढले तर तुमचे पैसे इथे कमी होताना तुम्हाला इथे पाहायला मिळतील. परंतु ते जर आपण इथे 60च्या ऐवजी जर 51,000 जर तुम्ही इथे काढले तर तुम्ही पाहू शकता की तुमचे पैसे इथे वाढताना इथे दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारचे एक लॉजिक आहे मित्रांनो. हे एक प्रॅक्टिकल गोष्ट नाहीये, ही एक थेरॉटिकल गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे इथे. जर तुम्ही थोडासा विचार करून जर इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुम्ही नक्कीच पुढच्या 15-20 वर्षानंतर भरपूर काही तुमच्या आयुष्यामध्ये मोठं करू शकता. तुम्हाला ही जर अमाऊंट खूप छोटी वाटत असेल की हे 40-50,000 रुपये 15 वर्षानंतर खूप कमी असतील, परंतु जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही आजपासूनच इथे इन्व्हेस्टमेंट जास्त काढा. म्हणजे जर तुम्ही पुढच्या 15 वर्षाची जी SIP आहे ते 10च्या ऐवजी तुम्ही इथे 15,000च्या आसपास SIP करू शकता. तुम्ही इथे 15,000च्या आसपास जर SIP केली तर तुमच्या इथं किती होती, 84 लाख रुपये होतील. तेच जर 84 लाख रुपये तुम्ही SWP मध्ये टाकले, म्हणजे हे 56च्या ऐवजी जर तुम्ही 84 लाख रुपये इथे टाकले आणि 50-51 जे हजार आपण महिन्याला काढणार होतो त्याच्याऐवजी आपण 60-70 हजार जर इथे काढले, आपण 60,000 पकडूया, 60,000 रुपये जर महिन्याला 15 वर्षानंतर काढायला सुरुवात केली, 12% जर तुम्हाला रिटर्न मिळत असेल तरी तुमचे पैसे पाहू शकता तुम्ही 84 लाखाचे 65व्या वर्षी 2,63,00,000 रुपये दिसत आहेत इथे. टोटल विड्रॉवल तुम्ही काढले असेल 1,44,00,000 रुपये काढून सुद्धा तुमचे पैसे ऑलरेडी वाढत चाललेले आहेत. आणि जरा खूपच सेफ ॲसेटमध्ये जरी ते पैसे टाकले तुम्ही पाहू शकता इथे 11%ने टाकले किंवा 10% जर तुम्हाला रिटर्न भेटला 45 वर्षानंतर तुमच्या त्या 84 लाखावर, तरी पण तुमचे पैसे इथे वाढत जातात. असं एक इथे थेरॉटिकल गणित तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी सॉरी, हे गणित जे आहे तुमचं थेरॉटिकल गणित तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. प्रॅक्टिकल खूप काही वेगळं असतं. तुम्हाला 10,000 रुपये जे सांगितलेले आहेत इन्व्हेस्ट करायला खूप लोकांना जमेल, नाही जमणार. काही लोक 10,000 रुपये आत्ता सुरुवात करतील, 5 महिन्यानंतर बंद करतील जेव्हा मार्केट पडेल. कारण काही वेळा असं होतं की 6 महिने 1 वर्ष तुम्हाला मार्केट निगेटिव्हमध्ये सुद्धा रिटर्न देतं. त्या काळामध्ये तुम्ही पैसे बंद केले तर तुम्हाला ही गोष्ट दिसणार नाही. पण जे लोक इथेच राहतील 15 वर्षापर्यंत हीच गोष्ट करत राहतील, सातत्य ठेवतील, कन्सिस्टन्सी ठेवतील, पैसे इन्व्हेस्ट करत राहतील, स्टेपअप करतील, 10च्या ऐवजी 15,000 रुपये इन्व्हेस्ट करायला लागतील, जसे त्यांचा पगार वाढेल 15चे 20 करतील, तर हे नक्कीच त्यांच्यासाठी पुढे फायद्याचं असेल, त्यांच्यासाठी फायद्याचं असेल, त्यांच्या मुलांसाठी फायद्याचं असेल, प्लस ते त्यांचं पुढचं
आयुष्य, रिटायरमेंट नंतरचं आयुष्य सुद्धा चांगलं बनवतील. अर्ली रिटायरमेंट घेऊ शकतील. 60 वर्ष काम करण्यापेक्षा ते 45-50 वर्ष काम केल्यानंतरच स्वतःला कामापासून दूर करू शकतील. उरलेला वेळ हे इतर गोष्टीमध्ये, जी गोष्ट त्यांना आवडते त्यासाठी देऊ शकतील. तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, परंतु याचा विचार सुरू करणे गरजेचे आहे आत्तापासून. आता आपण 30च पकडलेलं आहे. इथं आता काही लोक असतील 25व्या वर्षी कामाला लागलेले आहेत आणि ते सुरुवात करू इच्छित असतील, तर नक्कीच त्यांचा पगार कमी असेल तर ते 10च्या ऐवजी 5,000 ने सुद्धा सुरू करू शकतात. परंतु सुरू करणे गरजेचे आहे. आणि एक गोष्ट आहे स्टेप अप करणे. म्हणजे तुमचा पगार वाढल्यानंतर तुमची एस-आय-पी सुद्धा वाढली पाहिजे. तुमचा पगार वाढल्यावर तुमच्या गरजा वाढवणे गरजेचे नाहीये. म्हणजे तुम्ही जर तुमचं घर जर तुमचं घर तुम्ही सध्या 10 ते 15,000 रुपयामध्ये चालवत असाल, तुमचा पगार 30-40,000 रुपये असेल आणि जर तुम्ही स्विच मारलं, कंपनी चेंज केली, पगार वाढला, 60,000 रुपये झाला, तरी सुद्धा तुमचं घर तेवढ्याच पैशामध्ये चालत होतं आणि त्यानंतर सुद्धा तेवढ्या पैशामध्ये चालायला हवं. थोडीफार 1,000, 2,000, 3,000चा इन्क्रीज तुम्ही म्हणजे त्यामध्ये वाढवू शकता. चांगल्या गोष्टी घरामध्ये आणू शकता. परंतु ग्रॅज्युअली डायरेक्ट 60,000 पगार झाला म्हणून तुम्ही डायरेक्टली तुमच्या घराचा खर्च 15,000 वरून 30,000 रुपये नेणे चुकीचं आहे. थोडाफार तुम्ही डिफरन्स करू शकता, कारण इतर गोष्टी सुद्धा करणे गरजेचे आहे लाईफमध्ये. भरपूर गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी घेणे गरजेचे आहे. फिरायला जाणे गरजेचे आहे. पुन्हा भरपूर काही अशा गोष्टी जे तुमचे मित्र करत असतील ते सुद्धा करणे गरजेचे आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट सुद्धा गरजेचे आहे, कारण ही एक काळाची गरज आहे. फ्युचर जर तुम्हाला सिक्युअर करायचं असेल, तुमची लाईफ जर पुढे तुम्हाला वाटत असेल 40-50 वर्षात, तुमच्या वयाच्या 40-50व्या वर्षी जर चांगली असायला हवी, तर ही गोष्ट आजपासूनच नक्कीच सुरू करा. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल, तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल की मी इथे काही कधी चुकीचं सांगितलं, तर नक्कीच खाली तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कारण मी सुद्धा नवीन आहे. आणि माझा असा हेतू नाही की तुम्ही ही गोष्ट करायलाच पाहिजे, परंतु असं आहे की तुम्हाला ही गोष्ट तुम्ही विचार करायला सुरू करायला पाहिजे. आपण खूप सारे मराठी फॅमिलीतून लोक आलेलो आहोत, त्यांचा याविषयी बिलकुल सुद्धा माहीत नाहीये त्या लोकांना की या गोष्टी काय असतात, इन्व्हेस्टमेंट का गरजेचे आहे. कारण जर तुम्ही पाहिलं, गुजराती, मारवाडी लोकांमध्ये ह्या गोष्टी पहिल्यापासूनच त्यांच्या पिढ्यानं पिढ्या ह्या गोष्टी त्यांना माहीत असतात. तेव्हा त्याचमुळे त्यांची मुलांमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये खूप सारा डिफरन्स आहे. ह्या गोष्टी त्यांना माहीत असतात. ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे फक्त माझ्यावर विश्वास ठेवू नका. अजून सुद्धा माहिती मार्केटमध्ये आहे. अजून खाली पुस्तकं, बुक्स वाचा. YouTubeवर व्हिडिओ पहा, कोर्सेस घ्या, लोकांना मिळा, भेटा. ज्यांनी गोष्टी हे पॉसिबल करून दाखवल्या त्यांना सुद्धा भेटा आणि लोकांना विचारा की ही गोष्ट शक्य आहे का? तर तुम्हाला त्यानंतर काही वाटलं, 6 महिने घ्या. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. कशीही करा, कुठूनही करा. परंतु इन्व्हेस्टमेंट एक चांगल्या ठिकाणी करा. एस-आय-पी चांगली बेटर ऑप्शन असू शकतो. परंतु चांगल्या आणि सेफ ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे. तर आज ही माहिती कशी वाटली तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा सुद्धा आठवड्यामध्ये तो व्हिडिओ येईल. असाच प्रकारचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी असू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ